माईकवर बोलतोय, माझ्यासमोर माझं भाषण रेकॉर्ड होतंय. हे किती ढोंगी आहेत, कबाड आहेत, चोर आहेत, हे काय सांगतात? हिंदूंना बदनाम करू नका. आता हिंदूंनी देवळाच्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करतंय? काय पाकिस्तानवाले करताय? अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी केली. मी 100% सांगतो की प्रभू रामचंद्र यांचा निष्पक्ष केल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित हजारो कोटींच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर जनतेसमोर प्रश्न उपस्थित करण्यासाठी गुहागर मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील रामपूर गुढेफाटा येथील श्रीराम मंदिरात रामरक्षा आंदोलन आयोजित करण्यात आलं. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या खास शैलीत भाजपावर जोरदार टीकाही केली. आणि अशा पद्धतीचा या देशामध्ये एक वातावरण तयार झालं, वातावरण निर्माण झालं की त्यावेळेचं सत्तेवर असलेलं काँग्रेस सरकार, हे काँग्रेस सरकारच प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध करते अशा पद्धतीचा सगळ्यांचा सगळ्या स्तरामध्ये त्यावेळेला समज झाला. आणि काँग्रेस विरोध का करत आहे? तर मुस्लिम समाजाला खुश करायचंय, मुस्लिम समाजाचं त्या ठिकाणी कुठेतरी मन दुखावता कामा नये म्हणून काँग्रेस सातत्यानं विरोध करते. अशा पद्धतीचं त्यावेळेला वातावरण झालं होतं. सरपंच तुम्हाला आठवत असेल, आठवतं ना? असं होतं ना वातावरण? असं वातावरण संपूर्ण होतं. आपण तरुण होतो आणि आपल्या डोक्यात असा प्रचंड असा राग भरलेला होता, समजतं काय काँग्रेस सरकार. पण त्यावेळेला समजण्याची साधनं आपल्याकडे नव्हती. आता सारखा मोबाईल कोणाच्या हातामध्ये नव्हता. गावामध्ये कुठेतरी कोणाकडे रेडिओ एकाला असायचा, टीव्ही आलाच नव्हता. आणि त्या काळामध्ये हे लोक जे काही येऊन सांगतील ते आपण सगळे मान्य करत होतो. पण आपण हे विसरून गेलो होतो की 1985 साली याच प्रभू रामचंद्राचं मंदिर जे बंद होतं आणि गेले कित्येक वर्ष प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये पूजा अर्चा होत नव्हती, त्या मंदिराला खुलं करून पूजा अर्चा करण्याची सुरुवात आणि तशा पद्धतीची व्यवस्था ही तत्कालीन देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी करून दिली होती. पण हे आपल्याला माहितच नव्हतं. काँग्रेस सरकार त्यावेळेला सांगत काय होतं की शांत राहा, हा वाद सुप्रीम कोर्टात आहे, सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आपण सर्वांनी मान्य करू. आम्ही राज्यकर्ते असलो तरी आम्हाला मान्य होईल. कोणीही ना मुस्लिम संघटना सांगत होत्या की सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य होईल. आणि राज्यकर्तेही सांगत होते आम्हाला मान्य होईल. पण त्यावेळेला विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, आताचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा त्यावेळेचा मोडका तोडका भाजपा असेल, काय भाजपाची अवस्था होती ती तुम्हाला माहिती आहे. 84 मध्ये फक्त 2च खासदार निवडून आले होते. आणि मग त्यावेळेला लालकृष्ण अडवाणींनी एक रथयात्रा काढली जनजागृती करता. खऱ्या अर्थानं जर हिंदू समाजामध्ये जनजागृती जर कुणी केली असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. ठाकरे यांनी केली. संपूर्ण देशामध्ये एक माहोल बाळासाहेबांनी उभं केलं. अनेकांच्या संकट अंगावर ओढून घेऊन, त्यांची दुश्मनी अंगावर ओढून घेऊन बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या बाजूने जी कणखर भूमिका घेतली या भाजपाने ती कधीच घेतलेली नाही. आपण इतके आंधळे झालो होतो, इतके आंधळे झालो होतो की ही चोऱ्या करायची सवय त्यांची पहिल्या दिवसापासून सुरू होती. आता हे सगळं होऊन गेलं. त्याच्यानंतर 96 साली भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. 96 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं कधीतरी अध्यादेश काढला का, ज्याला ऑर्डिनन्स म्हणतात, की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं, जे काँग्रेसला आग्रह धरत होते. भारतीय जनता पार्टीनं काढला का अध्यादेश? नाही काढला. काय सांगितलं की आमची मेजॉरिटी नाही. बरोबर आहे, मेजॉरिटी नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 340 खासदार निवडून आले. किती आले? संपूर्ण मेजॉरिटी त्यांची. आणि त्यांना मदत करणारे 28 पक्ष होते की ज्याच्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची आपली शिवसेना देखील त्याच्यामध्ये होती. त्याही वेळेला भाजपने अध्यादेश काढला का? नाही काढला. त्याच्यानंतर 400 पार
400च्या पुढे पाहिजेत मग आम्ही करू म्हणून सांगितलं. लोकांनी थोडीशी यांची लबाडी ओळखली आणि 340 वरून ते 240 वर आले. 240 वर ना 240 वर ना 240 वर आले. 240 वर आल्यानंतर ह्यांना कळून चुकलं की आता अयोध्येतलं राम मंदिरला आपण बांधलं नाही तर लोकांना आपली लबाडी लक्षात आलेली आहे. आणि मग सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. यांनी अध्यादेश काढलेला नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. ना राष्ट्रवादीने विरोध केला, ना काँग्रेसने विरोध केला, ना मुस्लिमांनी विरोध केला, ना कोणी समाजवादी पार्टीने विरोध केला, कुठल्याही पक्षाने विरोध केला नाही. का तर सगळ्या पक्षांचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू. आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर देऊळ बांधायचा विषय सुरू झाला. तुम्हाला आठवत असेल प्रभाकरराव, त्या वेळेला जसं पिंट्या महाराज म्हणाले तशा या लोकांनी विटा गोळा केल्या होत्या. आठवतं का तुम्हाला? आठवतं का? गावागावातून नाही, घराघरातून. तेव्हा ते कोणी माझ्यासारखा एखादा ट्रकभर द्यायला विटा तयार होता. ते काय म्हणाले, आम्हाला विटा ट्रकभर नको, एका घरातून एकच वीट पाहिजे. आपल्याला असं वाटलं किती उदार दृष्टिकोन आहे बाबांचा. आपण भरपूर द्यायला तयार आहोत पण घ्यायला तयार नाही. ते इतके लबाड. एक वीट घेण्याच्या पाठीमागे दादा त्यांचं गणित असं होतं की रामपूर गावातून 300 विटा आल्या, याचा अर्थ 300 घरांमध्ये आपला विचार गेला. त्यात जर एकट्यात 300 दिल्या असत्या तर एकाच घरात विचार राहिला असता ना. अशा विटा त्यांनी गोळा केल्या. त्या विटा कोणाच्या घराला गेल्या? त्या राम मंदिराला गेल्या. राम मंदिरापर्यंत कधी पोहोचल्याच नाही. ह्यांचीच घर उभी राहिली. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल गावागावातून पूजा त्यांनी घेतल्या होत्या. आणि त्या पूजेला कोणतरी एक ह्यांचा माणूस असायचा, तो तिकडे लांब उभा राहायचा, यायचा. प्रभाकरराव तिकडे धावून ह्याला आणि त्याला आणि पूजेला असं करायचे. आणि प्रभाकररावांच्या हातात 100 वाट्या. त्या जरा मोजून घ्या, 100 वाट्या. म्हणजे जो प्रसाद देण्याकरता वाट्या किती द्यायच्या, तो प्रभाकररावांची वाट्या देणार नाही, आपण जाऊन लांब उभा राहणार. आणि ज्या वाट्या संपत आल्या की परत येणार. किती राहिल्या? 5 राहिले. ह्या आणखीन 100 घ्या. म्हणजे 95 लोकांपर्यंत प्रसाद गेला. तेवढी वर्गणी, तेवढे पैसे कोणाच्या खिशात गेले? त्याच्यानंतर घराघरातून धान्य काढलं. आठवत असेल का बघा तुम्हाला सर्वांना. आणि राम खिचडी करायची आहे म्हणाली. काय करायची आहे? घराघरातून धान्य काढलं. लोक काय एवढंच देणार काय? थोडं दे, जास्त नको. कोण असं काय मुठभर देतो काय? रामाच्या नावाने द्यायचंय ना. त्याच्या कृपेने मी खातोय, त्याच्या कृपेने सगळं मला मिळतंय, ही भावना. त्यामुळे ते धान्य गेलं कुठे त्याचा कधी तपास लागला नाही. आपण इतके आंधळे झालो होतो की ही चोऱ्या करायची सवय त्यांची पहिल्या दिवसापासून सुरू होती. आणि मग आता अयोध्येचं राम मंदिर झालं. माझं जाहीर आव्हान आहे, ज्यांनी म्हणून ते पैसे गोळा केले त्यांनी पावती बुका लोकांच्या समोर ठेवावी. आणि त्या पावती बुकामध्ये काँग्रेस पक्षाच्या माणसांनी सुद्धा वर्गणी दिलेली आहे. राष्ट्रवादीने दिलेली आहे, शिवसेनेनं दिलेली आहे, भाजपानं दिलेली आहे, जनता दलानं दिलेली आहे, कुठल्याही पक्ष आरपीआयनं दिलेली आहे. कुठल्याही पक्षाचा माणूस होते त्याने वर्गणी दिलेली आहे. इतकंच कशाला, मुस्लिम समाजाला सुद्धा वर्गणी दिलेली आहे. राम मंदिर, राम हा विषय संपूर्ण राष्ट्रीय एकात्मतेचा विषय आहे. संपूर्ण राष्ट्राच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. सर्वांनी पैसे दिले. मी माईकवर बोलतोय, माझ्यासमोर माझं भाषण रेकॉर्ड होतंय. सर्वांनी पैसे दिलेले आहेत आपापल्या परीनं. हे पावती बुक घेऊन फिरायचे प्रत्येकाच्याकडं. आणि त्या सर्वांकडनं पैसे दिलेले आहेत. ठराविकच लोकांनी पैसे दिले असं नाही, फक्त हिंदू धर्मातल्याच लोकांनी पैसे दिले असं नाही. ह्या सगळ्यांनी पैसे दिले. आणि इतका प्रचंड पैसा गोळा झाला, इतक्या प्रचंड देणग्या गोळा झाल्या. अयोध्येचं राम मंदिर उभं राहिलं. पण राम मंदिराचं भूमिपूजन कुणी केलं? देशाच्या पंतप्रधानांनीच केलं ना. रामाच्या मूर्तीची स्थापना कोणी केली? देशाच्या पंतप्रधानांनीच केली. त्या ठिकाणी ध्वजारोहण कुणी केलं? देशाच्या फक्त पंतप्रधानांनीच केलं.
त्या ठिकाणी कलशारोहण कुणी केलं? फक्त देशाच्या पंतप्रधानांनी केलं. का? तर याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त भाजपाला मिळालं पाहिजे. याशिवाय कोणालाही भाजपाला मिळतं, कोणालाही अन्य संघटनेला किंवा व्यक्तीला ते श्रेय मिळता कामा नये. म्हणून हे सगळं भाजपाच्या वतीनं की शेवटी प्रभू रामचंद्राच्या नावाने आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेनं हे सत्तेवर आले. त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये चोरी केली. मी 100% सांगतो की प्रभू रामचंद्र यांचा निपात केल्याशिवाय राहणार नाही. की आपण तुम्हाला सांगितलेला पक्ष नाही, इथं पंथ नाही, जात नाही, धर्म नाही, तर प्रभू रामचंद्राला मानणारे जे जे कोणी आहे त्या सगळ्यांना बोलवून आपल्याला या गोष्टीचा निषेध करायला हवाय, धिक्कार करायला हवाय, लोकांच्या मध्ये जागृती करायला हवी. हे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत, हे ढोंगी रामभक्त आहेत. हे रामभक्त नाही, देशभक्त नाही, तर हे अंध भक्त आहेत. हे काय सांगतात? हिंदूंना बदनाम करू नका. आता हिंदूंनी देवळाच्या चोऱ्या केल्या, बदनाम दुसरं कोण करत आहे? काय पाकिस्तानवाले करत आहेत? हिंदूंनी हिंदूंचं गेलं म्हणाले पळवून. अरे लाजा वाटतात तुम्हाला की हिंदूंनी दिलेल्या देणग्या हिंदूंनीच नेल्या? दुसरं काय सांगतात? त्या ठिकाणी आणखी काहीतरी एक शब्द त्यांनी वापरला, ज्यांची देवावर आस्था नाही, श्रद्धा नाही, त्यांचा देखील चोरीस गेला. अरे चोरानो, ज्यांनी दिलं त्यावेळेला त्यांची आस्था होती का नव्हती तुम्हाला कळली नाही काय? घेताना लाज नाही वाटली की तुझी आस्था नाही, तुझी मला देणगी असं म्हणायला पाहिजे होतं ना? जमिनी 2 कोटीची जमीन तिथंच घेतली अयोध्येमध्ये आणि 30 की 32 मिनिटात इथून तिथं खरेदी केला. 18 कोटी रुपये देवस्थानकडनं घेतले. 18 कोटी रुपये अर्ध्या तासात. ह्याची जमीन त्याच्या नावावर, त्याची जमीन त्याच्या नावावर, सगळ्या बाजूने लुटायचं काम केलंय. आणि म्हणून ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने हे सत्तेवर आले, प्रभू रामचंद्राच्या कृपेने सत्तेवर आले, त्या प्रभू रामचंद्राला आपल्याला हात घालावी लागेल, साखर घालावी लागेल, प्रार्थना करावी लागेल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं. आणि ही प्रार्थना आता अशाच पद्धतीनं गावागावामध्ये 5 माणसं जमली तरी हरकत नाही, त्यांच्यासमोर उभे राहा, त्यांना समजून सांगा की हे किती ढोंगी आहेत, लबाड आहेत, चोर आहेत. आहेत ना चोर का नाही? का वाईट वाटतंय तुम्हाला मी त्यांना चोर बिल म्हणतो? नाही ना काय वाटत आहे? आणि कुणीतरी हा आवाज उठवला पाहिजे. आणि तो आवाज उठवण्याची जबाबदारी हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याची सुरुवात आपण आपल्या मतदारसंघापासून करतो. आणि म्हणून विषय अनेक आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.